श्रोतेहो नमस्कार. संविधान सभेतल्या शलाका या मालिकेच्या 13व्या भागात आज आपण ऐकणार आहोत रेणुका रे यांच्या जीवन कार्याविषयीचं रूपक. लेखन सुरेश सावंत, निवेदन ज्ञानेश्वर नाईक आणि धनश्री जोशी, निर्मिती सहयोग रोहिणी पाटील आणि आशिष शेडगे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. स्त्री शक्तीच्या भूमीमधून प्रसवे मानव जात, तिच्या उन्नतीसाठी श्रमली रात्रंदिन स्त्री जात. दुर्गा अशा शलाका स्वातंत्र्यास्तव लढल्या, नारी समता समाजोन्नती या ध्येयास्तव जगल्या. जर मी आत्ता तरुण असते आणि गांधीजींसारखं मार्गदर्शन मिळालं नसतं तर बहुधा मी नक्षलवाद्यांमध्ये सामील झाले असते. 1970च्या दशकात देशात नक्षलवादी चळवळीनं जोर पकडला होता. त्यावेळी रेणुका रे गांधी युगाच्या आपल्या आठवणी सांगताना हे लिहितात. वयाच्या 17-18व्या वर्षी लंडनमध्ये शिकत असताना त्यांच्या एका नातेवाईक तरुणानं त्यांच्या हातात रिव्हॉल्वर दिलं आणि सरावासाठी बोलावलं. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांमध्ये जे विविध प्रवाह होते त्यातल्या भूमिगत राहून इंग्रजांविरोधात सशस्त्र लढा उभारणाऱ्या एका गटाचा हा तरुण कार्यकर्ता होता. एका दुसऱ्या तरुणानं, जो तिचा पुढे नवरा झाला, त्या सत्तेनला तिच्या पर्समध्ये रिव्हॉल्वर आढळलं. तो चपापला. त्यानं तिला समजावलं. हिंसक मार्गाचा फोलपणा सांगण्याचा त्यानं प्रयत्न केला. योगायोगानंच त्याच दिवशी तिला गांधीजींचं पत्र मिळालं. पुढच्या काळात हिंसक मार्ग अवलंबणाऱ्या क्रांतिकारकांच्या हेतूबद्दल, त्यांच्या त्यागाबद्दल रेणुकांच्या मनात आदर राहिला. तरी त्यांचा प्रवास मात्र गांधीजींच्या अहिंसक मार्गानंच झाला. संविधान सभेतल्या महिला सदस्यांचा आपण परिचय करून घेत आहोत. रेणुका रे त्यातल्या एक. आज त्यांची माहिती आपण घेणार आहोत. 4 जानेवारी 1904 रोजी तेव्हाच्या पूर्व बंगालमधल्या म्हणजे आजच्या बांगलादेशातल्या पबना या ठिकाणी रेणुका रे यांचा जन्म झाला. वडील सतीशचंद्र मुखर्जी, आई चारुलता मुखर्जी. रेणुका 4 भावंडांत थोरली. त्यांचं कुटुंब उच्च शिक्षित आणि सुधारणावादी होतं. वडील ICS झालेले मोठे सनदी अधिकारी. 1897च्या सुमारास कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये फक्त 2 मुली शिकत होत्या. बाकी सगळे पुरुष. या दोघींमधली एक रेणुका रे यांची आई होती. आई चारुलता समाजसेविका होत्या. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अनेक शाळा काढल्या, महिला समित्या संघटित केल्या. थोर स्वातंत्र्य सेनानी आणि कवयित्री सरोजिनी नायडूंशी त्यांची मैत्री होती. रेणुकाचे आई वडिलांकडचे आजी आजोबा ब्राह्मो समाज या सुधारणावादी चळवळीचे कार्यकर्ते होते. आईकडचे आजोबा डॉक्टर P.K. रॉय मोठे विद्वान होते. एडिनबर्ग विद्यापीठातून त्यांनी मानसशास्त्राची पदवी मिळवली, तर लंडन विद्यापीठातून ते डॉक्टरेट झाले. त्यांची पत्नी म्हणजेच रेणुकाची आजी सरला रॉय याही कार्यकर्त्या होत्या. त्यांनीही मुलींसाठी अनेक शाळा उघडल्या. रॉय कुटुंबियांच्या घरी थोरा मोठ्यांचा राबता असे. रवींद्रनाथ टागोर त्यांच्या घरी येत जात असत. टागोरांनी त्यांचं एक पुस्तक रेणुकाच्या आजी सरला यांना अर्पण केलं आहे. 1911 साली चारुलतांच्या वडिलांची लंडनमधल्या उच्चायुक्तांच्या कार्यालयात अकादमीय समुपदेशक म्हणून नियुक्ती झाली. रेणुकाचं कुटुंबही 2 वर्षांसाठी त्यांच्यासोबत लंडनला स्थलांतरित झालं. 6 वर्ष वयाची रेणुका लंडनमधल्या केन्स्टिंग्टन हायस्कूलमध्ये शिकू लागली. भारतात परतल्यावर कलकत्त्याच्या लोरेटो हाऊस स्कूलमध्ये रेणुकाचं पुढचं शिक्षण सुरू झालं. असहकार चळवळीची घोषणा करण्यासाठी 1920च्या सप्टेंबर महिन्यात गांधीजी कलकत्त्याला आले होते. त्यावेळी एका नातेवाईकांच्या घरी रेणुकाची गांधीजींशी भेट झाली. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या रेणुकाचं संपूर्ण जीवन बदलून टाकणारी ही भेट होती. ती आणि तिची एक मैत्रीण ललिता यांनी कॉलेज सोडलं आणि त्या स्वातंत्र्य चळवळीत उतरल्या. गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे त्या घरोघर फिरून जागृती करू लागल्या. चळवळीसाठी निधी जमा करू लागल्या. गांधीजींनी त्यांना चरखा चालवायला
आणि हिंदी शिकायला सांगितलं. घरोघर फिरण्यातून या मुलींना स्त्रियांच्या पराधीनतेची अधिक सखोल समज आली. कर्मठ खानदानी घरातल्या महिला आतल्या खोलीत असत. त्यांना भेटायला घरच्या कर्त्या पुरुषाची परवानगी घेऊनच या मुलींना आत जाता येई. यातल्या काही महिला गल्लीत त्यांना भेटत आणि पुरुष घरी नसतील तेव्हा यायला सांगत. यातल्या बहुतेक जणी चळवळीला पैसे आणि दागिने देत. शक्य तिथे या महिलांच्या सभा संघटित करून गांधीजींना त्यांच्या समोर बोलायला रेणुका बोलवत असे. पुढं काय करावं याची स्पष्टता येण्यासाठी रेणुका साबरमती आश्रमात आली. सुखवस्तू घरातल्या या मुलीला आश्रमातली साधी काटकसरीची राहणी तशी कठीण होती, पण तिला तिथलं वातावरण भावलं. तिथल्या जीवनात रुळायला तिला वेळ लागला नाही. गांधीजींबरोबर चळवळीच्या कामासाठी ती बंगालला काही काळासाठी आली. त्यावेळी रेणुकाचे वडील तिच्या नकळत गांधीजींना भेटले. तिला ते लंडनला उच्च शिक्षणासाठी पाठवू इच्छित होते. रेणुका संतापली. तिनं लंडनला जायला जोरदार विरोध केला, पण गांधीजींनी तिला समजावलं. तिथल्या मुक्त वातावरणातल्या शिक्षणाचं महत्व त्यांनी तिला पटवून दिलं. ते म्हणाले, तू न इंग्रजाळता तिथल्या शिक्षणाचा पूर्ण लाभ घे आणि नव्या धडाडीनं तसंच स्वतंत्र दृष्टिकोनानं आपल्या देशाची सेवा करायला सिद्ध होऊन ये. अखेर मनाविरुद्ध ऑगस्ट 1921 ला रेणुका लंडनला केम्ब्रिज विद्यापीठातल्या एलिट गिल्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेते. मात्र तिथलं उमरावी शाही वातावरण तिला रुचत नाही. ती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये प्रवेश घेते. इथेच तिची सत्येंद्रनाथ रे या तरुणाबरोबर मैत्री होते. रेणुकाच्या मते त्यांचं व्यक्तिमत्व समतोल आणि तिच्या भावना वेगानं उसळी मारणाऱ्या व्यक्तिमत्वाला सावरणारं होतं. रिव्हॉल्व्हरचा प्रसंग आपण सुरुवातीला पाहिलाच आहे. कॉलेजच्या युनियनमध्ये रेणुका निवडून येते. तिथल्या सदस्यांमध्ये ती एकमेव महिला आणि एकमेव भारतीय असते. याच दरम्यान भारतीय स्वातंत्र्य चळवळीत पुढे महत्वाचं स्थान निर्माण करणाऱ्या मंडळींशी तिची भेट होते. कृष्ण मेनन, सुभाषचंद्र बोस ही त्यातली 2 नावं. सत्येन ICS होतो, सरकारी सनदी अधिकारी, आणि आपण सरकारच्या विरोधात चळवळ करणारे. हे कसं जमायचं असा प्रश्न रेणुकाच्या मनात असतो. पण रेणुका तिच्या मनाप्रमाणे काम करू शकते. तिच्या कामात त्याचा अडथळा येणार नाही याची खात्री सत्येन देतो. गांधीजी याविषयी सत्येनशी बोलतात. सत्येनची स्पष्टता आणि रेणुकाच्या कामाविषयीचा आदर गांधीजींना भावतो. रेणुका ऑगस्ट 1925 ला भारतात परतते. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये रेणुका आणि सत्येन यांचं लग्न होतं. सत्येंचं सरकारी काम आणि रेणुकाचं चळवळीचं, विशेषतः महिलांसाठीचं काम सुरू होतं. 1928 साली राष्ट्रीय पातळीवर झालेल्या महिलांच्या सामाजिक परिषदेत रेणुका आणि इतर काही जणींनी द्विभार्या प्रतिबंध, घटस्फोटाचा अधिकार आणि स्त्रियांना वारसा हक्क हे ठराव मांडले. मोठ्या बहुमतानं ते मंजूर झाले. पण विरोधाची धारही तीव्र होती. विरोध करणाऱ्यांमध्ये नामवंत महिला नेत्याही होत्या. त्यांची म्हणून काही समर्थनं होती. यावरून हे लक्षात येतं की त्यावेळच्या स्त्रीवाद्यांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद होते. प्रगतिशील समजल्या जाणाऱ्या ब्राह्मो समाजानं घटस्फोटाच्या मुद्द्यावर रेणुका रे यांच्यावर जोरदार टीका केली. रेणुकांनी त्यांना आठवण करून दिली, ब्राह्मो समाजाची लग्न ज्या विशेष विवाह कायद्याखाली होत त्यात घटस्फोटाचा अधिकार अनुस्यूत आहेच. संतती नियमनाचा मुद्दाही रेणुका प्रचारत. या विषयाची अशी जाहीर चर्चा करणं त्या काळात शिष्टसंमत नसल्यानं माध्यमातून रेणुकांवर आगपाखड होई. धार्मिक कायदे स्त्रियांना दुय्यम लेखणारे असल्यानं त्या विरोधात ब्रिटिशांनी कायदा करावा अशी रेणुकांची मागणी होती. एकरूप नागरी संहितेच्या त्या जोरदार पुरस्कर्त्या होत्या. दरम्यान ग्रामोद्योग तसंच ग्राम सुधारणा यांना चालना देण्यासाठी रेणुकांनी नियोजित प्रयत्न केले. जातीभेद विरोधी पदयात्रांमध्ये गांधीजींबरोबर त्या फिरल्या. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना विश्वभारती विद्यापीठाच्या कर्म समितीवर म्हणजेच कार्यकारी समितीवर घेतलं. 1941 साली B.N. राव या कायदेतज्ञांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन कायद्यांचा आढावा घेऊन शिफारशी करण्यासाठी हिंदू कायदा समिती सरकारनं स्थापन केली. या समितीला सूचना करण्यासाठी केंद्रीय कायदे मंडळात महिला संघटनांच्या प्रतिनिधी म्हणून यावं अशी राव यांनी रेणुकांना विनंती केली.
आपल्या लोकांना बंदिवान करणाऱ्या सरकारच्या कायदेमंडळात जायला त्यांनी प्रारंभी नकार दिला. पण अनेकांनी त्यांचं समितीच्या कामात महत्वाचं योगदान होईल हे सांगून त्यांना गळ घातल्यानं अखेर त्या 1943 साली केंद्रीय कायदेमंडळात गेल्या. तिथं त्यांनी चक्क सुधारित कायदे हा अर्धवट उपाय असून आम्हाला जनतेला उत्तरदायी असलेलं स्वतंत्र राष्ट्रीय सरकार हवं अशी मागणी केली. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांचे पहिल्या पानावरील मथळे याच बातमीचे होते. रेणुका पुढे 1946 साली संविधान सभेवर गेल्या. स्वातंत्र्य मिळवल्यावर संविधान सभाच हंगामी कायदेमंडळ म्हणून काम करू लागली. त्यात हिंदू कोड बिल डॉक्टर आंबेडकरांनी मांडलं. त्याला विरोध झाला. ते मंजूर झालं नाही. त्याच्या निषेधार्थ त्यांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. संविधान सभेत त्या विविध विषयांवर बोलल्याच, पण हिंदू कोड बिलाच्या बाजूनं त्या ठाम उभ्या राहिल्या. पुढे पहिल्या लोकसभेत ते टप्प्याटप्प्यानं मंजूर झालं. त्यावेळी रेणुका पश्चिम बंगाल सरकारमध्ये मंत्री होत्या. तरीही त्यांनी संसदेत हिंदू कोड बिल मंजूर व्हावं यासाठी पाठिंबा मिळवण्याचे अथक प्रयत्न केले. त्यांची पश्चिम बंगाल सरकारमध्ये मंत्रीपद स्वीकारतानाची घटना उद्बोधक आहे. मुख्यमंत्री रेणुकांनी मंत्री व्हावं यासाठी आग्रही होते. मी विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात सदस्य नसल्यानं मी मंत्रीपद घेणार नाही, असा रेणुकांचा पवित्रा होता. वास्तविक 6 महिन्यांच्या आत विधिमंडळाचं सदस्यत्व घेता येण्याची तरतूद होती, पण रेणुकांना ते मान्य नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी अखेरीस त्यांचे पती सत्येन यांना मध्ये घालून रेणुकांना समजावलं. सत्येन त्यावेळी पश्चिम बंगाल सरकारचे मुख्य सचिव होते. सत्येन रेणुकांनी मंत्री व्हावं या बाजूचे होते. रेणुकांनी सत्येंना विचारलं, मुख्यमंत्री काय म्हणाले? अगं ते म्हणाले, बायको मंत्री म्हणून दालनात आली की तुला उठून उभं राहायला अडचण होईल का? मग मी म्हटलं, कोणीही महिला आली तरी मी उठून उभा राहतो. रेणुका मंत्रीपद स्वीकारतात. 6 महिन्याच्या आत विधानसभेवर निवडून येतात. 1957 साली त्या लोकसभेवर निवडून गेल्या. मात्र संविधान सभेच्या तुलनेत आताच्या लोकसभेतील सदस्यांची प्रेरणा आणि गुणात्मकता रेणुकांना खंतावणारी वाटत होती. संसदेनं सामाजिक कल्याण आणि मागासवर्ग कल्याण यांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली. तिच्या अध्यक्ष त्या होत्या. रेणुका रे समिती या नावानं ही समिती ओळखली जाते. या समितीनं अनेक महत्वाच्या सूचना केल्या. 1969 साली पती सत्येन वारल्यानंतर विविध महिला संघटनांना एकवटणाऱ्या महिला समन्वय परिषदेच्या कामात त्या स्वतःला व्यग्र ठेवू लागल्या. 1998 साली त्यांना पद्मभूषण किताबानं भारत सरकारनं गौरवलं. 11 एप्रिल 1997 रोजी कलकत्त्याला वयाच्या 93व्या वर्षी त्यांचं निधन झालं. महिलांच्या अधिकारांचे खूप प्रश्न त्यांच्या कारकिर्दीत मार्गी लागले. तथापि बरेच प्रश्न अजून शिल्लक आहेत. मुख्यतः स्त्रियांकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन. त्यासाठी लढणाऱ्या पिढीला रेणुका रे यांचं कार्य आणि विचार दीपस्तंभ म्हणून नेहमीच दिशा दाखवत राहतील. अम्मो दुर्गा अशा शलाका स्वातंत्र्यास्तव लढल्या. नारी समता समाजोन्नती या ध्येयास्तव जगल्या. स्मरणतयांचे देईल ऊर्जा पेलाया आव्हाने. नव्या युगाच्या नव्या पथावर चालाया निष्ठेने. संविधान सभेतल्या शलाका या मालिकेच्या 13व्या भागात आज आपण ऐकलं रेणुका रे यांच्या जीवनकार्याविषयीचं रूपक. लेखन सुरेश सावंत, निवेदन ज्ञानेश्वर नाईक आणि धनश्री जोशी. शीर्षक गीत आसावरी काकडे. शीर्षक गीताचं संगीत सोमेश नार्वेकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहयोग आशिष शेडगे आणि रोहिणी पाटील. आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचा पुढचा भाग आपण ऐकू शकाल पुढच्या मंगळवारी सकाळी 9 वाजता.